बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा नकोशी. 2 महिन्यांच्या पाठीवर अचानक मुक्ताचा जन्म झाला. जन्मतःच काळी सावळी, ओबडधोबड, जाडे ओठ, मोठे मोठे डोळे आणि कुरळे केस. जशी मोठी व्हायला लागली त्यात फारसा फरक पडला नाही. दोघी मोठ्या बहिणी स्मिता व गीता आईच्या रूपावर गेलेल्या, नाजूक, सुरेख, रेखीव. केतकीसारखा गोरा वर्ण, डोहासारखे काळे भोर डोळे, उंच सडसडीत बांधा आणि लांब सडक काळे केस. रूपाने जशा सुंदर तशा बुद्धीनेही तल्लख. त्यामुळं त्यांचं सदैव कौतुक व्हायचं. मुक्ता तिच्या मामावर गेली होती. थोडी उशिरा जन्माला आली होती. 2 मुलीनंतर बाबूराव व मालनला 3रं मूल नको होतं. म्हणजे जन्मापासूनच ती नकोशी होती. परंतु हे चुकून अचानक झालेलं. कदाचित मुलगा असेल या आशेनं ते ठेवलं आणि जन्माला आली मुलगी. यातून मुक्तता हवी म्हणून मुक्ता हे नाव ठेवलं. जशी जशी मुक्ता मोठी व्हायला लागली तशी मोठ्या बहिणींचं सर्वत्र कौतुक होतंय. त्या बाबांच्या फार लाडक्या आहेत या भावनेनं स्वतःमध्ये एक न्यूनगंड निर्माण व्हायला लागला. बहिणींविषयी असूया, मत्सर वाटायला लागला. मनात द्वेषाचे कोंब फुटायला लागले. त्यांचा राग राग येऊ लागला. तिचे बाबा नोकरीमुळे जास्त वेळ घराबाहेर असायचे. मुक्ता लहान असल्याने त्यांचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हायचं. दोन्ही मोठ्या बहिणी वडील घरी येताच त्यांच्याभोवती पिंगा घालायच्या. मग ते त्यांचे लाड करायचे. मुक्ता रागाने तोंड चढवून लांबून पाहत राहायची. मालनला त्याची जाणीव होऊन मुक्ताला ती जवळ घ्यायची. तिचे लाड करायची. तिची अनेक प्रकारे समजूत काढायची. एका हाताची सर्व बोटं सारखी नसतात, परंतु आईला तिची सर्व मुलं सारखी असतात. सर्वांवरती सारखंच प्रेम करते म्हणून तर ती आई असते. मालनने मुक्तामधले चांगले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. तिचा गोड आवाज, मृदू भाषा पाहून वयाच्या 5व्या वर्षापासून तिला गाण्याच्या क्लासला घातलं. तिला रंगीत चित्रांची, गोष्टींची पुस्तकं आणून देऊन वाचनाची आवड निर्माण केली. रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. तिच्यातील चित्रकलेला प्रोत्साहन दिलं. माणसाचे मोठेपण हे रूपावर नसून गुणावर असतं, स्वभावावर असतं हे नकळत पटवून दिलं. मुक्तानं आपलं लक्ष अभ्यासावर, कलेवर केंद्रित केलं. त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागली. साहजिकच तिला यश मिळायला लागलं. परीक्षेत, स्पर्धेत अनेक बक्षिसं मिळू लागली. तिच्या बाबांना, बहिणींना आनंद व अभिमान वाटायला लागला. सर्वांना तिचंही कौतुक वाटायला लागलं. हळूहळू तिच्यातला न्यूनगंड कमी होत गेला. आपण आपल्या कलागुणांनी व स्वभावाने लोकांची मने जिंकू शकतो याची खात्री पटायला लागली. स्वतःवरचा आत्मविश्वास दृढ झाला. बघता बघता वर्ष धावत होती. काळ कुणासाठी थांबत नाही. मोठ्या बहिणींची शिक्षणं पूर्ण झाली. त्यांना चांगली श्रीमंत स्थळं मिळाली. दोघी लग्न होऊन सासरी गेल्या. मुक्ताला साहित्यात रस असल्याने तिने कला विभागात पदवी घेतली. M.Tech करण्यासाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी तिच्या मामाने तिच्यासाठी स्थळ आणलं. मुलगा B.Com होऊन बँकेत कामाला होता. बँकेच्या परीक्षा देत होता. दिसायला फार देखणा नसला तरी स्वभावाने चांगला व मेहनती होता. घरात आई वडील व 2 धाकटी भावंडे होती. एक दीर व नणंद. वडील विमा कंपनीत कामाला तर आई शाळेत मास्तरीन. स्वतःचा छोटा फ्लॅट, खाऊन पिऊन सुखी कुटुंब. मुक्तानं फारसा विचार न करता मुलाला भेटण्याचं ठरवलं. एकमेकांच्या भेटी झाल्या व पसंती झाली. लग्न होऊन मुक्ता सासरी आली. घरातील परिस्थिती पाहून तिने MA करण्याऐवजी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. सुदैवानं तिला निमसरकारी ऑफिसात नोकरी मिळाली.
धीराचं नंदेचं शिक्षण संपून त्यांना नोकऱ्या लागल्या. धीर इंजिनियर होऊन हैदराबादला नोकरीवर रुजू झाला. नंदेचं लग्न ठरलं. ती लग्न होऊन नागपूरला गेली. या काळात मुक्ताला एक मुलगा व एक मुलगी झाली. सासू सासरे आनंदाने सांभाळायचे. परंतु नंतर वयोपरत्वे तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. तेव्हा मुक्ताने स्वतःहून नोकरी सोडली. सासू सासऱ्यांची काळजी घेतली. घराचा सर्व कारभार सांभाळू लागली. एव्हाना मोहनला बँकेत बढती मिळाली. तो उपसचिव झाला. त्याने इतरही स्पर्धात्मक परीक्षा व संगणक कोर्स केले. त्याच्या उत्कृष्ट कामामुळे आणि मेहनतीमुळे बघता बघता तो प्रमुख सचिव झाला. बँकेची गाडी, मोठा फ्लॅट मिळाला. या ओघात त्याचे आईवडील स्वर्गवासी झाले. धाकटा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला. बहीण आपल्या संसारात रमली. मुक्ताची मुलं यशाच्या पायऱ्या भराभर चढत गेली. मिहीर कॉम्प्युटर इंजिनियर तर मिता चार्टर्ड अकाउंटंट झाली. सोन्यासारखी 2 मुलं, हुशार प्रेमळ पती, राहायला सुसज्ज फ्लॅट, दाराशी गाडी. मुक्ता संसारात तृप्त व समाधानी होती. तिघेही सकाळी ऑफिसला जात. त्यांची ऑफिसची तयारी, नाश्ता, डबे ती स्वतः करायची. त्यामुळं मोहनला घराकडे पाहण्याची गरज नव्हती. मुलंही आपापल्या करिअरमध्ये पूर्णपणे बुडाली होती. सुखालाही कुठंतरी गालबोट लागायला हवंच का चंद्रावरच्या डागासारखं. मिहीर एक मोठ्या संगणक कंपनीत तर मिता एका कॉर्पोरेट ऑफिसात चांगल्या पदावर होती. तिघेही सकाळी त्यांच्या वेळेप्रमाणे बाहेर पडायचे. रात्री आल्यावर जेवणाच्या टेबलावर हॉलमध्ये तिघांच्या चर्चा व्हायच्या. ऑफिसचे वेगवेगळे विषय, तेथील राजकारण, त्यातले विविध प्रश्न, शंका यावर चर्चा, मतभेद होत राहायचे. तर कधी तिघेही लॅपटॉप किंवा मोबाईलवर बोट फिरवत चॅट करण्यात किंवा ते पाहण्यात मग्न असायचे. आजूबाजूला आपली आई वावरत आहे, तिलाही काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे याचं भानही नसायचं. मग मुक्ता स्वतःशी समजूत काढायची. आता मुलं मोठी झालीत. नवऱ्यालाही जबाबदारीची कामं आहेत. त्यांचे प्रत्येकाचे विश्व वेगळे, विषय वेगळे. त्यामुळं त्यात ते दंग आहेत. वडीलही त्याच क्षेत्रात असल्यामुळे त्यांचा ते सल्ला घेतात. त्यांच्या शंका कुशंका विचारतात. आपल्याला त्यातलं काही माहीत नाही म्हणून ते आपल्याशी बोलत नाहीत. त्याविषयी शंका सांगत नाहीत. हरकत नाही म्हणून ती गप्प बसायची. परंतु नंतर 2-3 वेळा अशा घटना घडल्या की तिला डोळ्यातले अश्रू आवरेनात. कुठेतरी फिल्म फेस्टिवल चालू होता. त्यातील कुठला तरी सिनेमा पाहायला तिघेही ऑफिसातून परस्पर गेले. मुक्ता नेहमीप्रमाणे स्वयंपाक करून वाट पाहत राहिली. मग तिने मिताला फोन केला तर म्हणाली, अगं आई, तुला सांगायला विसरलेच. आम्ही तिघं सिनेमा पाहून बाहेरच जेवून येतो. आणि पटकन फोन ठेवून दिला. एकदा मोहनला कसली तरी मीटिंग होती. यायला उशीर होणार हे मुक्ताला न सांगता मिहीरकडे निरोप दिला. मिहीरला ऑफिसात बढती मिळाली हे तिला मिताकडून कळालं. तर एक दिवस मिहीर बॅग घेऊन तयार होऊन नाश्ता करायला आला तसं मुक्तानं विचारलं, अरे कुठे जायची तयारी? बाहेरगावी चाललास? अगं बाबांनी नाही सांगितलं तुला? मी 1 आठवड्यासाठी बेंगळुरूला चाललो आहे. माझी कॉन्फरन्स आहे. तसा मोहन म्हणाला, अरे हो, मी विसरलोच. तू मेसेज करून मुक्ताला सांग असं लिहिलं होतंस, माझ्या लक्षातच नाही राहील. नाश्ता करता करता तो म्हणाला, नशीब मी घरी आहे हे नाही विसरलात. फुरंगटून ती म्हणाली. तशी मिता म्हणाली, आई काहीतरीच काय बोलतेस? आम्ही कसे विसरू तुला? तुझ्याशिवाय आमचं काही चालत नाही. हो, प्रत्येक बाबतीत तुम्ही मला गृहीत धरून चालता, हे ती मनातच म्हणाली. पण मनावर कुठेतरी ओरखडा पडून गेला. एक दिवस डिनर टेबलावर मोहन व मिता मिहीरला त्याच्या मैत्रिणीवरून चिडवत होते. अरे कोणती सौंदर्यवती तुझ्याबरोबर अनेकदा दिसते ती? कधी भेटवणार आम्हाला? काय रे दादा,
एकदम लग्न करून घरी आणून सरप्राईज देणार नाहीस ना? मिताने विचारलं. हो, आधी आम्हाला तसं सांग बाबा, म्हणजे तयारीला लागायला बरं. मोहन हसत म्हणाला, हे गाईज, मी लग्नाचं अजून मनावर घेतलं नाही हं. आमची मनं जुळायला हवीत. शिवाय दोघांच्या करिअरचा प्रश्न आहे, मग बघू. हे काय मिहीर, तुझी गर्लफ्रेंड आहे हे मला कधी नाही बोललास? आईला सांगावंसं नाही वाटलं तुला? आई आई कूल डाऊन. मी या दोघांना तरी कुठे बोललोय? पण यांनी स्पेशली या मिताने आम्हा दोघांना 2-3 वेळा एकत्र पाहिलं आणि मग चिडवायला सुरुवात केली. तू नको लक्ष घालूस. मी तुमची कुणीच नाही ना. मला कशाला सांगायला हवं? मला सांगून काय फरक पडणार आहे, असंच ना? आई, अलीकडे तू अशी तिरकस का बोलतेस? व्हॉट इज रॉंग विथ यू? मितानं म्हटलं. अगं, तिला मेनोपॉजचा त्रास सुरू झाला असावा. अशा वेळी बायका काहीसं विचित्र वागतात असं ऐकलंय मी. मग बाबा, तिला डॉक्टरकडे नेऊन ट्रीटमेंट द्यायला हवी. मिहीर, त्यांना किंवा तुम्हाला वेळ कुठे आहे? प्रत्येकजण आपापल्या विश्वात, कामात दंग आहेत. मी रिकाम टेकडी. उद्या मेले तरी कुणाला कळणार नाही. रागाने मुक्ता पटकन म्हणाली. आई, पुन्हा असं बोलायचं नाही. मी उद्या रजा घेते आणि तुला स्पेशालिस्टकडे घेऊन जाते. कळवळून मिता म्हणाली. काही नको, माझी मी जाऊ शकतोय. इतकी काही अडाणी नाही मी. अगं मुक्ता, तुझ्या भल्यासाठीच ती सांगते. तू अडाणी आहेस म्हणून नव्हे, एक सोबत म्हणून तुझ्याबरोबर येते, एवढंच. तू उगाच डोक्यात राग घालून घेतेस. येस मॉम, बी कूल. आईस्क्रीम देऊ? मिहीरनं विचारलं. नको, बादलीभर गार पाणी डोक्यावर ओत. मानेला झटका देत ती म्हणाली. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. तशी पाठ फिरवून तरातरा आत निघून गेली. सर्वांच्या आग्रहामुळे मुक्ता एकटीच डॉक्टरांकडे जाऊन आली. तिला खरंच कडक मेनोपॉजचा त्रास सुरू झाला होता. रात्री झोप लागत नव्हती. अंगातून उष्णतेच्या वाफा वाहत होत्या. मनात विचारांचं काहूर माजून उगाच चिडचिड व्हायची. कधी रडू यायचं तर कधी संताप यायचा. डॉक्टरांनी ही सगळी लक्षणं समजून त्याप्रमाणे औषध दिलं. मन एखाद्या छंदात रमवा, प्राणायाम, ध्यान करा असा सल्ला दिला. मुक्तानं लगेच ट्रीटमेंट सुरू केली. परंतु घरच्या वातावरणात फरक पडला नव्हता. पूर्वीसारखं श्रीकूट ऑफिसमधून परस्पर मिटिंगला, कॉन्फरन्सला किंवा डिनरला जायचं. मुक्ताला न सांगता एकमेकांना फोन किंवा मेसेज करायचे. तिला त्यांच्या कुणाकडून तरी कळायचं. तेव्हा तिच्या मनाला खूप खटकायचं. घरात 2 फोन आहेत, स्वतःचा माझा मोबाईल आहे. मग या लोकांना सरळ मला निरोप द्यायला काय होतं? 2-3 वेळा तिने सर्वांसमोर सांगूनही पाहिलं. तर म्हणाले, तू उगीच चुकीचा अर्थ काढू नकोस. कामानिमित्त कधी बाबांना, कधी मित्राला फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्याच वेळी लिहिलं. आईला सांग, त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं. तुला समजल्याशी कारण, मग ते कुणाकडून कळलं तरी झालं. मिता व मिहीर समजावीत म्हणाले. हल्ली तू फार हळवी झालीस मुक्ता. मोहन म्हणाला. तसं नाही, हल्ली मी तुम्हाला नकोशी झाली. तिच्या मनात विचार आला, पण तिनं बोलून दाखवलं नाही. त्यांनी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ही मेनोपॉजची लक्षणं आहेत म्हणून तिच्या वागण्याकडे, बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आपण नकोशी आहोत हा लहानपणाचा विचार छोट्या मोठ्या प्रसंगाने बळावत गेला. समुद्रातील खडकाने अचानक डोकं वर काढावं किंवा एखाद्या नागाने फणा काढावा, तसा हा विचार मनाच्या डोहातून एकदम वर आला. ती नखशिकांत हादरून गेली. तिची काया थरथर कापायला लागली. अंगातून संतापाच्या लाटा वाहू लागल्या.
डोळ्यांतून राग अश्रू ओसंडू लागले. पण यावेळी तिला धीर द्यायला, समजूत घालायला तिची आई जवळ नव्हती. मी नकोशी, माझ्या नवऱ्याला माझ्या मुलांना नको आहे, माझी गरज नाही, या विचारानं तिला इतकं झपाटलं की तिचं कशातच लक्ष लागेना. त्यामुळे सकाळचा चहा नाश्ता मिता व मोहन करायला लागले. ती अंथरुणातच पडून राहू लागली. नीट खाईना पिईना, विचारलं तर नीट उत्तरही देईना. उठली तरी गप्प गप्प राहू लागली. औषध घेतेस ना म्हणून विचारलं तर मानेनंच होकार देऊ लागली. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असे पर्व येते, कुणाला जास्त कुणाला कमी त्रास होतो. पण ती औषधे घेते, मग हरकत नाही म्हणून घरातली मंडळी फार खोलात न जाता तिला काही बोलत नसत, मनावर घेत नसत. त्याच सुमारास मिताची ट्रेनिंगसाठी जर्मनीला निवड झाली. आठवडाभरात 3 महिन्यांसाठी जावे लागत असल्यामुळे पासपोर्ट, व्हिसा, कपड्यांची खरेदी, इतर कामं याची घाई सुरू झाली. तिला हे जेव्हा मोहनकडून कळलं तेव्हा तिचा कहरच झाला. ती एकदम उद्ध्वस्त झाली. आपल्या मुलांच्या प्रगतीतही सामील नाही, त्यांना आपल्याशी साधा संवादही साधायचा नाही, त्यांना आपण नकोशी आहोत या विचाराने ती सैरभैर झाली. अशा परिस्थितीत आपण जगून तरी काय करायचं या विचाराने खूप अस्वस्थ झाली. सुरुवातीला डॉक्टरांनी झोप येत नाही म्हणून तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यातल्या 4-5 शिल्लक होत्या. मागचा पुढचा काही विचार न करता तिने त्या गोळ्या तोंडात टाकल्या. हळूहळू पापण्या जड जड होऊन बंद व्हायला लागल्या. डोळ्यांसमोर सगळं पुसट दिसायला लागलं. झोप आवरेनाशी झाली. तशी ती सोप्यातच निश्चित पडून राहिली. नेमकी त्याचवेळी मिता काही कागदपत्र हवी असल्याने जर्मनीला जाण्याची तयारी करण्यासाठी लवकर घरी आली तर समोर मुक्ता निश्चित पडली होती. तिला तशा अवस्थेत पाहून ती घाबरली, परंतु मनाचा तोल ढळू न देता तिला जोरजोरात हाका मारीत जाग करण्याचा प्रयत्न केला. तिला खोदून खोदून काय झालं हे विचारलं. तशी ती तुटक तुटक उत्तर देत म्हणाली, मी झोपेच्या गोळ्या घेतल्यात. मितानं प्रसंग अवधान राखून डॉक्टरांना फोन केला. तसे ते म्हणाले, डोक्यावर पाणी मारून तिला बसवा, कडक कॉफी करून पाजा, तिच्याशी सतत बोलत राहून झोप येऊ देऊ नका, मी लगेच येतो. मितानं डोक्यावर पाणी मारलं, पाठीला उशा लावून नीट बसतं केलं, कडक कॉफी करून पाजली, तिच्याशी बोलत बसली. इतक्यात डॉक्टर आले. मुक्ताला तपासून म्हणाले, 3-4च गोळ्या घेतल्याने घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही अगदी वेळेवर आलात आणि योग्य ते उपचार केलेत, त्यामुळं धोका टळला. काळजी करण्याचं कारण नाही. यापुढे मात्र त्यांची मनस्थिती सांभाळा. पुन्हा असे काही घडणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. ते निघून गेले. मुक्ताचा झोपेचा अंमल पूर्णपणे गेला. मिताने मिहीर मोहनला फोन केल्यामुळे तेही लवकर घरी यायला लागले. मितानं भावनाविवश होत विचारलं, आई, तू असं का केलंस? आमच्यावर तुझं प्रेम नाही? ती म्हणाली, आईचं मुलांवरचं प्रेम कधी कमी होतं का? बाळांनो, आता तुम्ही मोठे झालात, माझा काय उपयोग? मी तुम्हा सर्वांना नकोशी झाले. छे, तुला कसं आणि किती सांगू आई? अगं, तुझ्याशिवाय आमच्या घरचं एक पान हलत नाही. तुझ्यामुळेच तर आम्ही बिनधास्त राहू शकतो, आमच्या कामावर पूर्ण लक्ष घालू शकतो, खेळीमिळीनं आनंदानं राहू शकतो. त्याचवेळी मोहन मिहीर आत आले. आईला कडकडून मिठी मारीत मिहीर म्हणाला, चुकलं आमचं, आम्ही तुला सदैव ग्रहीत धरून चाललो, सॉरी. कान पकडून म्हणाला, आम्हाला माफ कर ना. हो मुक्ता, माफ कर ना आम्हाला. आम्ही आमची चूक मान्य करतो. आम्ही तुझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत नव्हतो. त्याचं काय झालं,
आम्हा तिघांची कामं एकमेकांना पूरक. या मुलांच्या कामाविषयी अनेक शंका, प्रश्न. साहजिकच घरी आल्यावर त्याच्यावर चर्चा, मतभेद व्हायचे. मी एक अनुभवी म्हणून ते मला सांगायचे, विचारायचे. मग मी माझ्यापर्यंत त्यांना मार्गदर्शन करायचो, सल्ला द्यायचो. हल्लीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अपडेट करावं लागतं. मला आनंद वाटतो की आपली दोन्ही मुलं खूप हुशार आहेत, यशाच्या पायऱ्या भराभर चढत आहेत. पण यापेक्षा तुझी कुठेतरी घुसमट होते. तुझ्याकडे दुर्लक्ष होतं आहे, आम्हाला कळलंच नाही. तुझं थोडंसं वेगळं वागणं हा मेनोपॉजचा भाग आहे असं समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. आय एम रिअली सॉरी. माझी चूक मान्य करतो, आम्हाला माफ कर. पण तू नकुशी आहेस हे मनातून कायमचं काढून टाक. तुझ्याशिवाय या घराला घर पण नाही. तू घराची स्वामिनी आहेस. दाटलेल्या कंठाने मोहन म्हणाला. मिहीर आणि मिता तिच्याजवळ येत तिच्या पायांना स्पर्श करीत म्हणाली, प्लीज आई, माफ कर ना. तसं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाली, यापुढं मी असं काहीही करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला हवीशी आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. मी तुम्हा सर्वांना माफ केलं. भरल्या डोळ्यांनी ती दोघांना जवळ घेत म्हणाली. तिच्या शरीरातला, मनातला सर्व शीन एकदम निघून गेला. ती एकदम ठणठणीत बरी झाली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.